थेट जातोय नागपूर जिल्ह्यातल्या काटोल नगरपालिकेत। काटोलमध्ये कोण नगराध्यक्ष होणार आणि कुणाची सत्ता येणार पाहूया स्नेहिल। अगदी काटोलमध्ये कोण नगराध्यक्ष होणार आहे ते आपण पाहतोय। कल्पना उमप या नगराध्यक्ष होऊ शकतात। संभाव्य नगराध्यक्ष भाजपच्या कल्पना उमप या होतील असं सध्याचं चित्र आहे। तर आपण पाहतोय काटोलमध्ये कल्पना उमप या भाजपच्या नगराध्यक्ष होऊ शकतात। उद्याचा निकाल अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे या ठिकाणी काटोलमध्ये कल्पना उमप या भाजपच्या संभाव्य नगराध्यक्ष असतील। तर सत्ता कोणाची येणार त्यावरही आपण एकदा नजर टाकूयात। भाजपचे बहुसंख्य नगरसेवक निवडून येऊ शकतात, त्यामुळे काटोलमध्ये भाजपचा संभाव्य सत्ता असू शकते। अतिशय महत्त्वाची शक्यता आपण या ठिकाणी पाहतोय। काटोलमध्ये भाजपचे बहुसंख्य नगरसेवक निवडून येऊ शकतात, त्यामुळे भाजपची सत्ता या ठिकाणी येण्याची शक्यता आहे। तर आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी काटोलमधला अंदाज काय वर्तवलेला आहे पाहूयात। अनिल देशमुखांकडून एकदा नगर परिषद हिरावून घेतल्यानंतर भाजपला त्याचा फायदा होणार आहे आगामी निवडणुकांमध्ये। आणि समीर उमप यांची कामगिरी, त्यांची पत्नी जी आहे ज्या समीर उमप यांची, ती सुद्धा महत्त्वाची ठरणार। तसेच तिथं युवा नेता म्हणून जे आहे उभाटाकडून जे आहे अपूर्वा पिट्टलवार यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आलेली आहे, त्यामुळे एकंदर ही सुद्धा महत्त्वाची आहे। आणि या ठिकाणी खरं तर पाठबळ कोणाला मिळतं, नेमकं ताकद कोणाची वाढते हे सुद्धा पाहावं लागणार आहे। कुठेतरी भाजपचं या ठिकाणी पारडं जड दिसतं आहे।